केसिंग मध्ये टाकून या बॅलेट युनिटच्या इथे मतपत्रिका लावलेली असते. सही केली का तुम्ही? थोडंसं कमी आवाज घेणार. तर हे बॅलेट युनिट याच्यावर चिन्हांकित मतपत्रिका आहे. याच्यावर अनुक्रमांक असतो, उमेदवाराचं नाव असतं, उमेदवारांचं जे काही पक्षाचे चिन्ह असेल जे ऑथराईज केलेलं असेल ते चिन्ह येईल. आता हे प्रशिक्षणासाठी असल्यामुळं अल्फा बीटा गॅमा जे गणितातले चिन्ह ABCD उमेदवाराचे नाव अनुक्रमांक तसे दिले. इथं 16 उमेदवार दाखवलेले, नोटासकट 16 उमेदवार आहेत. ज्या वेळेला आपली मतपत्रिका फायनल होईल त्यावेळेला 5 असतील, 10 असतील, 25 असतील, जितके असतील तितके. एक बॅलेट युनिट असेल तर त्याच्या 17 उमेदवार जर झाले तर 17 उमेदवारांसाठी दुसऱ्या एक उमेदवार आणि एक नोटाचं बटन असे 2 बटनासाठी सुद्धा काय होईल, दुसरं बॅलेट लागेल. आणि त्याच्यासाठी हे बटन हे मतपत्रिका आहे, त्याच्यासमोर नाव चिन्ह आहे, तर ते बटन ओपन आहेत म्हणजे निळे रंगाचं चिन्ह आहे. आणि जर ते बंद असतील, मास्क असतील, समजा इथं काही एवढीच मतपत्रिका आहे खालचे नाही आहे काही उमेदवार, तर ते मास्क बटन असतील ते खात्री करा की ते बटन कुठलं ओपन आहे किंवा नाही याची खात्री पण करा. ठीक आहे. ज्यावेळी तुमच्या ताब्यात ही बॅलेट युनिट येईल त्यावेळेला वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला तुम्हाला ही मतपत्रिका लावल्यामुळं इथे ॲड्रेस टॅग लावून सील झालेलं हे तुम्हाला बॅलेट युनिट मिळेल. अशा पद्धतीने ॲड्रेस टॅग असेल, जसा असेल तसा. हा तुम्हाला प्रशिक्षणासाठी ज्या कुठल्या रंगात असेल, तुम्ही म्हणता इथे निळा दाखवला आणि तिथे पिवळा आला असला काही प्रकार नाही. जसा असेल तसा ॲड्रेस टॅग हा सील होऊन येणार आहे. तुम्हाला याला काहीही करायचं नाहीये. याच्यावरची जी आहे स्लायडिंग स्विच, एक जर बॅलेट असेल तर एक वरच असेल, 2 बॅलेट असेल तर 2 असेल. लक्षात येईल. हां, तर त्याची जोडणी कशी करायची? 2 जर बॅलेट असतील तर 2 बॅलेट, दुसरं जे बॅलेट आहे त्याची जी पिन असेल अशी, ही जी पिन आहे, हां ही पिन आहे. म्हणजे समजा उदाहरणार्थ हे 2 नंबरचं बॅलेट आहे असं आपण गृहीत धरू. आणि आपल्याला ही पिन कुठं जोडायची? मग पहिल्या बॅलेटच्या पाठीमागून. असू शकते एखाद्या वेळेस 16पेक्षा जास्त उमेदवार उभे राहणार असले तर मग याच्या कुठं जोडायचे? या ठिकाणी जोडायचे. या ठिकाणी इथं लाल लाल, काळ्याला काळं अशा पद्धतीने हे जोडायचे. हे तुम्हाला आलं लक्षात? म्हणजे दुसऱ्या बॅलेट युनिटची इनबिल्ड असणारी पिन पहिल्याच्या पाठीमागं आपण जोडायची. ठीक आहे. आणि जर एकच बॅलेट असेल तर काहीच अडचण नाही. हां, आणि हे कसं ओळखायचं बॅलेट कुठलं, पहिलं कुठलं, दुसरं कुठलं? तर स्लायडिंग स्विच असतं किंवा तुम्हाला स्टिकर लावून दिलेले असेल, 1 नंबर 2 नंबर असं स्टिकर असेल. दोनचं एकचं कधी पण याला जोडायचं, एकचं याला चालायचं. 2 असो 3 असो, 3चं 2ला, 2चं 1ला आणि 1चं याला. बरोबर. क्रम उलट्या क्रमाने 1 2 3 असं नाही, तिकडून इकडे. ठीक आहे. आता हे जे 1 नंबरचं आपल्याकडे एकच बॅलेट आहे म्हणून एकच आपल्याकडे पिन आहे, एकच बॅलेट आहे म्हणून याची आपण जोडणी अशी करायची, BVC बॅलेट युनिट VVPAT आणि VVPAT टू कंट्रोल युनिट, BVC बॅलेट युनिट, VVPAT आणि कंट्रोल युनिट. मग आता बॅलेट युनिटची ही जी पिन आहे ही आपण काय करणार आहोत, ही आहे VVPAT. आता याची पण माहिती सांगतो तुम्हाला. हे VVPAT, याच्यावरती जे हे रोल वगैरे असतो या ठिकाणी, तुम्हाला जस्ट माहितीसाठी सांगतोय. हा रोल असतो, नवीन रोल तुम्हाला टाकून येईल. हे सेन्सर आहे, याला सगळ्या गोष्टीला हे सेन्स करतं. पहिले चालू केल्यानंतर याच्या 7 चिठ्ठ्या पडतात आणि प्रत्येक ज्या वेळेला मतदान केल्यानंतर डिस्प्ले लाईट लागून त्याच्या 7 सेकंदापर्यंत याचा होल्डिंग टाईम आहे. 7 सेकंदाच्या नंतर ती चिठ्ठी पडून जाते. हे मतदारासाठी सोय आहे. आता हे जे आहे या ठिकाणी तुम्हाला दोन्ही ठिकाणी सील लावून येते, ॲड्रेस टॅग सील लावून येईल. म्हणजे हे पेपर रोल वगैरे टाकून ॲड्रेस टॅग अशा पद्धतीने लावून लाख सील लावून याला सील लावून येतील. याची आपण खात्री करा ताब्यात मिळाल्यानंतर याला सील लावून आलंय किंवा नाही, हे महत्त्वाचं आहे. दोन्ही याला सील येणं. त्याच्यानंतर पाठीमागच्या साईडला याला बटन आहेत. हे बटन आहे ट्रान्सपोर्टेशन आणि चालू, ऑन कंडिशन, वर्किंग कंडिशन आणि ट्रान्सपोर्टेशन. हे कोणत्याही बाजूला मूव्ह होतं, तसं काही प्रॉब्लेम नाही की क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज कोणत्याही बाजूला त्याला तुम्ही मूव्ह करू शकता. असं उभं असले म्हणजे हे चालू कंडिशन आहे, वर्किंग आहे. आणि ज्या वेळेला तुम्हाला म्हणजे झालं मतदान तर हे तुम्हाला बंद करून ठेवायचं आहे. म्हणजे जे रोल आहे आतमधला जो रोल आहे तो असा पॅक होतो, हालत नाही आणि ते रोल ढिला होत नाही किंवा निघत नाही. आणि ज्या वेळेला ते चालू ठेवायची मशीन त्यावेळेला आपण हे नॉब वर केला की तो ढिला होतो मुवमेंट होण्यासाठी. आलं लक्षात? त्याच्यानंतर हाताळणी करायची तर हे आडवं पाहिजे. बरोबर. हां, आडवं पाहिजेत आणि वर्किंग कंडिशनला उभं पाहिजेत. हे जी खात्री करायची की उभं आहे किंवा नाही. हे जर आडवं असेल तुम्ही मशीन चालू केली तर डिफेक्ट दाखवतो, एरर दाखवतो, मशीन चालू होत नाही. त्यानंतर हे खालच्या बाजूला जे ते या ठिकाणी बॅटरी सेक्शन आहे, तर बॅटरी तुम्हाला लावून मिळेल. नवी बॅटरी असते VVPATची, बॅटरी लावून मिळेल. बॅटरीचं पर्सेंटेज सुद्धा इकडे दाखवते तुम्हाला. ठीक आहे.
याची काही काळजी नाही तुम्हाला, हे तुम्हाला लावून मिळणार आहे. आता हे जे आहे इथं BU कनेक्टर आहे, म्हणजे हे जे बॅलेट युनिट इथं कनेक्ट करायचं आहे तुम्हाला. ह्याची पिन आहे, या ठिकाणी रेडला रेड, ब्लॅकला ब्लॅक लावायचे आणि अशा पद्धतीने ही पिन लावून टाकायची. आपण कॉम्प्युटरच्या लावतो ना सेम त्या टाइप मध्ये त्या टाईप पिन आहेत आणि हे लॅच आहेत, आतमध्ये कटकट आवाज येतो आणि जर ओपन करायचे तर ते दाबायचे आणि मग बाहेर काढायचं आहे त्याला. बाहेर जर पिन काढायची असेल तर ओपन करताना हे दाबून ते काढायचे. ओढलं तर पिन निघल, पण हे नाही निघणार, हे जसं जसं तुटून निघल, पण तसं निघणार नाहीये. हे आलं तुमच्या लक्षात. हा स्लायडिंग स्विच आहे, याला आपण काहीही करायचं नाही. ते 1 नंबरवर असेल, बाय डिफॉल्ट असेल, त्याला हात लावायचा नाही. तुम्ही जर त्याला हात लावला तर सगळं बंद होऊन जाईल, प्रक्रिया एरर येईल, म्हणून याला काही करायचं नाही. हे झालं आपलं केंद्राध्यक्षाचं एवढंच काम आहे. हा मात्र वर्किंग कंडिशन मध्ये करायचा. हे झालं. व्हीव्हीपॅटची माहिती झाली तुम्हाला, कळालं व्हीव्हीपॅट. आता व्हीव्हीपॅटची जी पिन आहे ही पिन आता बॅलेट युनिटलाच आपण पिन जोडली. व्हीव्हीपॅटची जी पिन आहे ती व्हीव्हीपॅटची पिन आपण कंट्रोलला जोडतो. आता कंट्रोल युनिटची माहिती. कंट्रोल युनिटला पुढच्या बाजूला डिस्प्ले सेक्शन आहे. हा डिस्प्ले सेक्शन आहे, हे डिस्प्ले सेक्शन आहे. याच्यामध्ये आपल्याला हा इथं नंबर आहे, हा कंट्रोल युनिटचा हा नंबर आहे, जो की हा याच्यावर आहे, बारकोड पण आहे, हा नंबर आहे. हाच नंबर पाठीमागे सुद्धा आहे, हा नंबर इथे बारकोड पण आहे, नंबर पण आहे. हाच नंबर याच्यावर इम्पोज केलेला आहे, इम्पोज पण केलेला. म्हणजे हे जरी स्टिकर नाही दिसलं तर हे जरी नाही दिसलं तर पुढचा भाग आहे. हा नंबर आपल्याला वेळोवेळी लागणार आहे. प्रत्येक ॲड्रेस टॅगवरती तुम्हाला लिहिण्यासाठी हाही नंबर लागेल, याच्यावरचाही नंबर लागेल, याच्यावर सुद्धा पुढच्या बाजूला नंबर आहे आणि पाठीमागच्या बाजूला नंबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे हा डिस्प्ले सेक्शनवरती हे तुम्हाला दिले ऑन बटन आणि बिझी लॅम्प. ऑन बटन कशासाठी, ज्या वेळेला मशीन तुम्ही चालू आहे, बटन नॉब चालू आहे, ऑन कंडिशन आहे, त्यावेळेला हा ग्रीन लॅम्प लागतो. आणि ज्या वेळेला तुम्ही बॅलेट दिलंय, म्हणजे मतपत्रिका ॲक्टिव्ह केली, मतदारासाठी मतपत्रिका चालू केलेली आहे, त्यावेळेला बॅलेट देणार तर हे बिझी लॅम्प लागेल. मतदान होईपर्यंत हा बिझी लॅम्प चालूच राहील. जसं आपण प्रत्येक आधी पेपर हे देत होतो, आता इलेक्ट्रिक दिलं म्हणून हे बिझी होऊन जातं. आलं तुमच्या लक्षात. हे बिझी लॅम्प त्यासाठी हा डिस्प्ले सेक्शन आहे. त्याच्यानंतर याच्या पाठीमागच्या बाजूला आहे ना, हे जे ऑन ऑफ स्विच, ऑन ऑफ याच्यावर स्विच असतं, स्टीलचं आहे हे स्विच. लिहिलेलं नाही इथं असेल, इथं पण नाही. ऑन ऑफ स्विच आहे, तर हे स्विच आहे. या स्विचच्या सहाय्यानं वरती गेलं की चालू होतं, खालच्या बाजूला केलं की बंद होतं. जी काय कंडिशन आहे ती बघून घ्या, तुम्ही हाताळून घ्या. त्याच्यानंतर ही जे पिन लावायची आपल्याला, आता व्हीव्हीपॅटची पिन याला लावायची आहे, त्याच्यासाठी हे पिनचं सॉकेट दिलेलं आहे. ही आपल्याला रेडला रेड, ब्लॅकला ब्लॅक लावायची. अशा पद्धतीने हा ऑन ऑफ स्विचचं हे सेक्शन आहे. याच्यानंतर हे पुढचं आहे बॅटरी सेक्शन. इथे एका बाजूला बॅटरी असेल, एका बाजूला तुमचं कॅन्डसेट सेक्शन असतं. हे तुम्हाला सील होऊन मिळणार आहे, याला तुम्ही काही छेडछाड करायची नाही. हे कॅन्डिडेट सेक्शन सील आहे आणि हे बॅटरी सेक्शन आहे, वेगवेगळे. हे सील होऊन तुम्हाला मिळणार आहे. त्याची खात्री करायची की तुम्हाला हे सील होऊन आलेत किंवा नाही, याची खात्री करायची. हा रिझल्ट सेक्शन आहे. रिझल्ट सेक्शनवरती आपल्याला हे रिझल्ट सेक्शन ओपन मिळणार आहे. ओपन यासाठी आहे की आपल्याला हा सकाळी मतदानाच्या दिवशी याला क्लिअर करून CRC करून आपल्याला मतदानासाठी मशीन रेडी करण्यासाठी केंद्राध्यक्षाला आणि त्या टीमसाठी हे आपण ओपन दिलेलं आहे, याची खात्री करण्यासाठी, सगळं मॉकपोल घेण्यासाठी. याच्यामध्ये काय आहे, 4 बटन आहेत, क्लोज, रिझल्ट, प्रिंट आणि क्लिअर. आपल्याला फक्त क्लोज, रिझल्ट आणि क्लिअर ह्या 3च बटनांचा वापर आहे. या प्रिंट बटनाचा आपल्याला काहीही आवश्यकता नाही आहे. ते बाकीचं पुढचं आहे की ज्या वेळेला मशीन वगैरे बंद झाली, काय झालं, कुठं काही फॉल्ट आला तर ती पुढची गोष्ट आहे. म्हणून याचं आपल्याला काहीही काम नाही. आपल्याला महत्त्वाचं आहे क्लोज, रिझल्ट आणि क्लिअर. क्लोज बटनच्या सहाय्यानं सगळं मतदान बंद करता येतं, परत बॅलेट घेत नाही. रिझल्टच्या सहाय्यानं आपल्याला रिझल्ट पाहता येतो आणि क्लिअरच्या सहाय्यानं आपल्याला याच्यामध्ये असणारं मतदान डिलीट करता येतं. हे आपल्यासाठी मॉकपोल घेतल्यानंतर सकाळी आपल्याला करायचं आहे. खालचं आहे बॅलेट सेक्शन. बॅलेट सेक्शनमध्ये 2 बटन आहेत, एक आहे बॅलेट आणि दुसरं आहे टोटल. म्हणजे टोटलच्या बटनच्या सहाय्यानं मशीन ज्या वेळेला ऑन असेल त्यावेळेला तुम्ही टोटल बटन दाबून ह्या मशीनमध्ये किंवा झालेलं मतदान किती आहे हे आपल्याला टॅली करण्यासाठी, झोनल ऑफिसरला देण्यासाठी, माहिती देण्यासाठी हे टोटल बटन तुम्ही कितीही वेळेस दाबून पाहू शकता, टोटल पाहू शकता. फक्त एकच कंडिशन आहे, त्यावेळेला बिझी लॅम्प लागलेला नसावा, म्हणजे कोणाला तरी बॅलेट दिलेलं नसावं. बॅलेट दिलं, त्यानं मतदान केलं की तुम्ही टोटल बटन दाबून पाहू शकता. त्यावेळेला बॅटरी पर्सेंटेज दाखवल किंवा किती मतदार आहेत ते दाखवल, सगळं दाखवल तुम्हाला त्याच्यामध्ये. ते टोटल मात्र दाखवल, टोटल तुम्ही किती वेळेस पाहू शकता. आणि बॅलेट हे बटन मतदारासाठी, बॅलेट देण्यासाठी. ठीक आहे, आलं तुमच्या लक्षात. याच्यात काय अडचण
हे आहे कंट्रोल युनिट. कंट्रोल युनिटचा नंबर या ठिकाणी आहे, पाठीमागं आहे, इम्बोस केलेला पण आहे. हे जे हिरवं असतं हे काय असतं, ते हे सर्टिफाईड केलेलं असतं की मशीन बाबा ही टेस्टिंग करून आलेली आहे, FLची फर्स्ट लेवल चेकिंग वगैरे झालेलं आहे, त्याच्या हे ओके वगैरे लावलेले स्टिकर आहे. ठीक आहे, इथपर्यंत आलं. ही याची केसिंग आहे, उलटी सुलटी मशीन बसत नाही याच्यामध्ये. बसण्याची पण कंडिशन व्यवस्थित त्याच्याला तशीच बसते, ती अशीच बसणार आहे, कशीही बसत नाही. याचं कंट्रोल नाव आहे ना, हे वरती येतं, हेच नाव वरती येतं. तुम्ही जर उलटी बसवायला गेले तर बसत नाही मशीन. काही वेळेला आता हे बसेल पण हे बघा बसत नाही. हे फ्लॅट केलेलं आहे, पहिला डिस्प्ले असा वर होता पण आता फ्लॅट केला, हे बसत नाही. म्हणजे जी जशी बसणार आहे पोझिशन आहे तसंच बसतं. त्याला सुद्धा बॅलेट युनिटला सुद्धा तसेच खाचा आहेत, वायरच्या साईडनं वायरच बसतं, नाही तर अन्यथा ते बसत नाही. आणि ह्या साईडला जेव्हा सगळ्या शेवटी तुम्ही देणार आहेत, म्हणजे याच्यात मतदान झाल्यानंतर याला सील करणार आहे, तेव्हा दोन्ही सुद्धा ॲड्रेस टॅग लावून याला सील करणार आहेत. ठीक आहे, एवढं झालं. आता आपण याची जोडणी करायची. जोडणी करत असताना रेडला रेड, ब्लॅकला ब्लॅक, हे अशा पद्धतीने लावून घ्यायचं आपण. लावलं, आता मशीन आपण चालू करत आहोत. चालू केल्या केल्या याच्यामध्ये 7 चिठ्ठ्या पडतील. 7 चिठ्ठ्या पडतील, त्या टेस्टिंग. हो, 7 चिठ्ठ्या पडायला लागतात. बघा तुम्ही संपलं की आता झालं चलित लोक टायमिंग काय सांगायचं सांगायचं नंतर जेवायला वगैरे जावं लागतं. मध्ये 2च्या नंतर टायमिंग येतं 3 वाजेपर्यंत. पण 3 वाजेपर्यंत आम्ही कधी जेवणार? जेवायला मग 1 ते 1:30 किंवा 1 ते 2चा टाईम ठेवावं लागेल ना. मी मशीन कोणाच टाकायचं आपण टाईम काय केला, लवकर आले तर लवकर जाता येईल सगळ्यांना. उशीर झाला आम्ही किती वेळ सांगणार? 2 पर्यंत आहे सर. हे सेल्फ टेस्टिंग झाली याची सगळी. याच्यामध्ये 7 चिठ्ठ्या पण पडल्या, त्या तुम्ही पाहिल्या. चिठ्ठ्या पडल्या आणि याची टेस्टिंग झाली. आता आपण सकाळच्या वेळेला मॉकपोल घेणार आहोत. मॉकपोल घेताना आपण याच्यामध्ये आत्ता बघूयात किती मतदान आहे का नाही. मॉकपोल मी तुम्हाला म्हणजे दाखवतो हे काय कसं कसं घ्यावं लागतं ते. हे टोटल बटन दाबून आपण काढून नाही घ्यायचे ना आता ह्या सकाळच्या चिठ्ठ्यानं आता हे अभिरूप मतदान तुम्ही करणार आहेत तर त्यावेळेला पहिल्यांदा सकाळी तुम्ही मशीन चालू केली तर 7 चिठ्ठ्या बाय डिफॉल्ट पडल्यात. आता 50 मतदान करणार. टाईम चालू झाल्यास चालू करायची मशीन सकाळच्या वेळेला 1.5 तास अगोदर मतदानाच्या. हो, तेव्हा का टोटल पोल वोट्स 0, याच्यामध्ये कुठलंही मतदान नाही. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचंय, बॅलेट द्यायचंय, बिझी लॅम्प लागतो आणि मतदान करायचंय. मतदान देखील करून पहा, आपण करू 2-4 जस्ट आपलं एक्झाम्पल म्हणून करूया. आता आपण बॅलेट दिलं, हे बघा बॅलेट दिल्यानंतर जो तिथं केंद्राध्यक्षाला सगळ्याच गोष्टीची माहिती पाहिजे. म्हणजे केंद्राध्यक्षाला कुठेही काही अडचण आली तर त्याला ते सॉल्व्ह करता आलं पाहिजे. तर त्याच्यासाठी हेही माहिती पाहिजे आपल्याला सगळं कागदपत्रापासून मशीनपर्यंत. हा बिझी लॅम्प लागतो, जेव्हा बॅलेट देईल त्यावेळेला बिझी लॅम्प लागतो. इथं पण हा ग्रीन लॅम्प लागेल, त्यानंतर इकडच्या साईडला सुद्धा ग्रीन लॅम्प लागतो. बघा म्हणजे काय, याचा अर्थ काय, रेडी आहे, कनेक्शन ओके आहे, बॅलेट दिलेलं आहे, बॅलेट बसलंय. बॅलेट जर काही प्रॉब्लेम असला असता, लाईनमध्ये एरर, बटन दबलेलं, काही चुकीची गोष्ट असली असती तर हे लागत नाही. तर जे काही एरर आहे ते देते मशीन, सांगते तुम्हाला. ठीक आहे, आता हा रेडी. आता या उमेदवाराला आपण तिथं मतदाराला ते मतदार गेल्यानंतर हे दोन्ही सुद्धा त्या कंपार्टमेंटमध्ये असतात. बॅलेट युनिट आणि हे व्हीव्हीपॅट मशीन ते कंपार्टमेंटमध्ये असेल, पूर्णपणे गोपनीय आहे. आता मतदान करा, बटन दाबा, कुठलं हा दाबा. आता हे दाबलं, इथं हे दिसतंय का नाही पहा, लगेच स्लिप चालू होती, लगेच प्रिंट व्हायला. 7 सेकंदाचा कालावधी आहे. जोपर्यंत ही स्लिप पडत नाही तोपर्यंत बीप वाजत नाही. बघा अगोदर बॅलेट दिलं सर आपण, पडल्यानंतर इकडे बीप वाजली. बीप वाजल्यानंतर बीप बंद झाल्यावर तुमचा हा बिझी लॅम्प बंद होतो. झाला बंद,
म्हणजे आता हे पूर्ण मतदान झालं, एक मतदान पूर्ण झालं. आता तुम्ही हे बिजी लॅम्प गेलेला असताना तुम्ही टोटल पाहू शकता. ठीक आहे. आता दुसरा मतदार आला, त्याला आपण बिजी लॅम्प, त्याला बॅलेट दिलं, त्याची चिठ्ठी घेतली, ती दिलेली बॅलेट दिलं, त्याला तिकडे जाऊ दिलं, त्याच्यानंतर तो दुसरं मतदान करेल. करा. त्याचाही हा एडी लॅम्प आहे ना, हा जो लॅम्प आहे त्याला बिजी लॅम्प तोच लागेल. ही खात्री करा की दुसरा कुठला लागते का नाही ते मतदान. आपण सकाळी मॉक पोल घेणार आहोत, त्यासाठी प्रत्येक बटन दाबून पाहायचं आहे आपल्याला. तेच इथं दिसतंय का नाही हे पण खात्री करायची, का दुसरं दिसतंय ही खात्री करायची मात्र आपण. अशा पद्धतीनं आपण 50 मतदान घेणार आहोत, जे काय असतील ते. आता बस करू आपण, जे 2च घेतो फॉर एक्झाम्पल म्हणून. आता आपल्याला काय करायचंय, ही मशीन क्लोज करायची. आपण 2च मतदान घेतलंय, टोटल पाहायचं, टोटलमध्ये 2च दिसतं. हा टोटल करा नाही करू, टोटल केलं तरी 2च दिसणार आहे, आणि नाही केलं तरी पण क्लोज जरी दाबलं तरी टोटल दिसणार आहे. तरी बघा 50 करायचे. 1.5 तास अगोदर. बिलकुल. आदल्या दिवशीच रात्री प्रतिनिधींना सांगून ठेवा, या वेळेला उपस्थित राहा. तुम्ही आले असताना बटन कोण दाबणार आता हे? आपण आपण त्यांना समोर उभं करायचं, त्यांना खात्री करू द्यायची, बघू द्यायचं. आता त्याच्यात कोणते बटन दाबायचे तसं काही असते? नाही कोणते प्रत्येकाला एक वेळेला तुम्ही मतदान करून बघा. म्हणजे हे होतं 2 आलं. कशासाठी की प्रत्येक बटन ऍक्टिव्ह आहे का नाही हे तुम्हाला खात्री करायचं. आणि जर 16 उमेदवार असतील तर आणखी डबल करावं लागेल ना तुम्हाला. मग तुम्ही त्याला करून बघा, ते किती मतदान केलं ते लिहून ठेवा तुमच्या माहितीसाठी. आणि हेच पडते का नाही चिठ्ठे ते पहा, टोटली तेच दिसते का नाही हे पहा. तुम्ही खात्री करा तुमच्यासाठी, बाकीच्यांसाठी नाही. झालं. आता हे क्लोज. आता आपण सकाळच्या वेळेला हे आपण क्लोज करणार आहोत मशीन. 50 ज्या वेळेला होईल मतदान, त्यावेळेला याच्यामध्ये काय होईल मग 50 चिठ्ठ्या आणि त्या पहिल्या 7 अशा 57ला 57 चिठ्ठ्या काढून घ्यायच्या. बिलकुल. नाही हे पण बघून घेऊ. आता इकडे क्लोज केले, त्यावेळेला पुन्हा विसरून जाईल. हे खात्री करा की याच्यामध्ये एकही चिठ्ठी राहायला आता कामा नाही. त्याच्या 7 आणि 2 9 चिठ्ठ्या आल्या असतील. हा ते आपण काढल्या. आता या सगळ्या त्याच येतात, आणि त्या काळ्या लिफाफ्यात तुम्ही टाकायच्या. हे लिफाफा, हे जे कंपार्टमेंट आहे ते बंद करायचं प्रतिनिधी समोर, काही नाही हे दाखवून, आणि मग याला सील करायचे. सील तुम्हाला सांगितलं कशा पद्धतीनं, दोऱ्याच्या सहाय्यानं आणि ॲड्रेस टॅगच्या सहाय्यानं याला सील करून टाकायचे. त्यांना कसं करायचं सांगितलं? सील तुम्हाला दाखवतो, हे सील सोबत सांगतो. आता सील कळालं तुम्हाला? हे करायचं, क्लोज करायचं. झालं. इथपर्यंत आलं लक्षात. क्लोज झाली मशीन. आता रिझल्ट 1 बटन दाबायचं, रिझल्ट बटन दाबायचं पहिलं, हे वरचं प्रिंट दाबायचं नाही, रिझल्ट दाबायचं. रिझल्ट पूर्ण पाहायचा, जितकी उमेदवार असतील, 10 असतील, 15 असतील, 25 असतील. हो, क्लोजच्या आधी रिझल्ट दबणार नाही. इनव्हॅलिड ऑपरेशनमध्ये ते सिक्वेन्सच येतात, क्लोज, रिझल्ट, मगच क्लिअर. CRC. आणि समजा आपण तिथं मॉक कॉल करतो आणि मतदान राहिले समजा, तर मग पहिल्याने मग काय करावं लागेल? क्लिअर करावं लागेल. क्लोज, रिझल्ट, क्लिअर. टोटल वोट्स याच्यामध्ये 2 मतदान आहे. रिझल्ट क्लिअर दाखवतो. अगोदर क्लोज करायचं, नंतर रिझल्ट, शेवटी क्लिअर, नंतर सील करायचं. नाही काही नाही, फक्त सॅम्पल करायचे. आता हाताळणी तुम्हाला ह्यात खूपदा दिलेले आहे, वारंवार तेच प्रश्न विचारून आम्हालाही कन्फ्युज करू नका. तुम्ही हाताळा आता स्वतः. हे दाखवलं, स्क्रीनवर दाखवलं, 50 वेळेस दाखवलं. सर कसं होते, तेव्हा झालं आले नाही का तुम्ही पहिल्या ट्रेनिंग? मग काय प्रॉब्लेम आहे? हाताळा ना मग. सर सांगाले थांबा थोडं एवढं हो द्या, नंतर बघ. हे बघा, हे जे ना क्लोजिंगच्या वेळेला होतं त्यावेळेला सगळ्याला रिझल्ट दाखवतो. म्हणजे आपण जे 50 मतदान करणार आहेत ते सगळे दाखवतो. सगळे जेवढे कॅन्डिडेट आहेत तेवढ्याला ते दाखवतं की कितीला किती. हां, थोडीशी वेळ खाऊ प्रक्रिया आहे, आपल्याला ती वेळ लागते, पेशन्स लागतात, ठेवावं लागतं. राईट, पेशन्स महत्वाचे. पेशन्स महत्वाचे आहेत. आणि शांत चित्तानं काम करायचं, गोंधळून जायचं नाही. जे खरोखर म्हणजे करणारे काम त्यांना जवळ घ्या,
सगळी पूर्वतयारी करून घ्या. दोरा, कात्री, मेणबत्ती, लाख, पितळी मोर, सिलोटेप. नाही ते सिलोटेप कुठे कोणत्या शोधायला ते नको. ते तो गोंधळ नको. ती पूर्वतयारी आपण सगळी परीक्षेला जसं आपण पॅड, पेन, पेन्सिल, शार्पनर, इरेझर, हॉल तिकीट काय काय लागते जसं आपण घेतो तसंच. आणि ते करायचं मात्र. ते केल्याशिवाय बिलकुल हे नाही. आणि हे जर झालं तर दिवसभर तुमचा शांततेमध्ये व्यवस्थित पार पाडला जातो. हे जर नाही झालं की तुमचा अर्धा पाऊण तास पुन्हा जातो. लोक मतदार येतात, गोंधळ होतो. इकडं सुद्धा न्यूज येतात की तुमचं हे मतदान हे केंद्र बूथ चालू झालेलं नाही. काय प्रॉब्लेम आहे मग तिथं? मग केंद्राध्यक्षांनी ट्रेनिंग नव्हती घेतली का? त्यांच्या प्रतिनिधींनी ट्रेनिंग त्यांच्या पोलिंग पार्टीनं घेतली नव्हती का ट्रेनिंग? कोणीच त्याच्यात ट्रेन नव्हतं का? मग सगळ्यांची जबाबदारी आपणही सपोर्ट करायचा. केंद्राध्यक्ष समजा असला समजा कधी एखाद्या वेळेस कळत नसलं केंद्राध्यक्षाला मदत महिलांनी मदत करायची. सरांना बोलू द्या आता. सरांनाच बोलू द्या. झुकले डिस्टर्ब करू. हा जाऊ द्या सर. एवढंच वेळ लागला एवढं एंड बनतंय. ज्या वेळेला सर तुम्ही सांगा. जाऊ द्या. तुम्ही म्हणले काय शॉर्टकट सांगायचं बरोबर. जाऊ द्या. नाही तुमच्या पद्धत चला. तुम्ही ऐका फक्त. आता तुम्हाला आणखी माहिती भेटेल. हा एंड नाव येतं. एंड झाल्यानंतर या रिझल्ट बटनचं काम संपलं. चालेल. इकडे घ्यायचं. हा राईट तुमचं. नाही तुमचं ते हे होतं ना त्याच्यामुळे. तर हे पुढचं एक क्लिअर बटन. आता हे आपल्याला क्लिअर दाबायचं. क्लिअर दाबल्यानंतर लॉंग बीप वाजते. याच्यातलं जे मतदान आपण मॉक पोल केलेलं आहे, अभिरूप मतदान केलेलं आहे ते आपल्याला डिलीट करतोय आपण. हां हे बीप वाजल्यानंतर कॅन्डिडेट याच्यामध्ये 16 आहेत. नाही डिलीट झालं. टोटल वोट्स 0 दाखवतो बघा. टोटल पोलिंग वोट्स 0 झालं कारण डिलीट केलं आपण. जे काय होतं 2-4 मतदान आपण ते सपोज 50 केलेले होते ते डिलीट केलं आपण. आता कॅन्डिडेट फर्स्टला 0, 2ला 0, 3ला 0 हे 16पर्यंत 0 दाखवते. पण आता मी शॉर्टकटसाठी मशीन बंद करतो. आपली सिलिंगची प्रक्रिया करतो. हां ठीक आहे. आता तुम्ही हे सगळं टोटल 0 होऊ द्यायचं. 16 0 एंड नाव येतं. मग बंद करायची मशीन. मग बंद करायची. पिन काढून टाकायची. बंद करून सिलिंग करायची. हां पिन काढायची. का तर चालू राहिलं तुम्ही जर एक क्लोज बटन दबलं चुकूनही दबलं तर ते काय होतं क्लोज बटन असं दबून राहिलं समजा. आताही या कंडिशनमध्ये तुम्ही जर हे स्पेशल टॅग लावला असं ठुलं आणि दबलेलं राहिलं याच्यावर हे लावलं चालू केल्याच मशीन क्लोज होती. चालू केल्याच क्लोज झाली. मग पुढचं बॅलेटच घेणार नाही. म्हणून ही खात्री करायची. चला पुढचं बघूयात आपण. आता हे जे आहे ना याच्या चिठ्ठ्या काढायच्या सगळ्या त्या लिफाफ्यात टाकून द्यायच्या. याला कंपार्टमेंट हे सील करायचं. याचं काम संपलं. याच्यात 50 चिठ्ठ्या प्लस 7 चिठ्ठ्या हे व्हीव्हीपॅटच्या. याला सील केल्यानंतर दाखवून द्यायचं. आता हे सील करत असताना 2-3 प्रकारचे सील आहेत आपल्याला हे करायचे. स्पेशल टॅग आहे का स्पेशल टॅग ॲड्रेस टॅग याच्या खाली सीलपट्टी याला काय म्हणतात? पट्टी सील का तर इथेच ABC मी एकदा सांगितलं असतं सर नंतर तुम्ही केलं असतं. हा त्याला हां मी एकदा सांगितलं असतं नंतर तुम्ही केलं असतं. हे बघा हे स्पेशल टॅग आहे AB सील A आणि B. AB सील याचा सिरियल नंबर या ठिकाणी असतो. या स्पेशल टॅगवरती सुद्धा सिरियल नंबर असतो. हे जे असं बसणार आहे खाचेत इथं सिरियल नंबर असतो. हां आणि हा आहे ॲड्रेस टॅग. हे आपल्याला लावायचं आहे. काय ABचं आहे. AB आणलंय. ABCD नाही AB आहे फक्त नवीन आलं आहे. तर हे बघून घ्या. तर हे आपल्याला लावायचे. याच्या प्रत्येकाच्या पाठीमागं केंद्राध्यक्षानं विविध चिन्ह मारायचं आहे बूथचं. त्यानंतर स्वाक्षरी करायची स्वतःची. मतदार उमेदवाराचे प्रतिनिधी असतील त्यांच्यासुद्धा स्वाक्षरी घ्यायच्या. याच्यावर सुद्धा आपली केंद्राध्यक्षानं स्वतःची स्वाक्षरी पाठीमागं विविध चिन्ह आणि प्रतिनिधी स्वाक्षऱ्या. याच्यावर सुद्धा सिरियल नंबर सोडून बाजूला इकडच्या बाजूला केंद्राध्यक्षानं स्वतःची स्वाक्षरी आणि प्रतिनिधी स्वाक्षऱ्या घ्यायच्या. सिरियल नंबरला तिथं आजूबाजूला छेडछाड करायची. झालं हे तिन्ही पण. हे लावत असताना हा सिरियल नंबर आपल्याला वरती आणायचा आहे. हे वर जर आणायचा आहे सिरियल नंबर असा वर येऊ द्यायचा आहे तर हे आपल्याला लावण्यासाठी काय करावं लागेल ठोकताळा जे आहे ना ते अशा पद्धतीनं या ए वरती आपल्याला अंगठा ठेवावा लागेल. ए दिसतं नाही ए किंवा सिरियल नंबर ज्या भागाला आहे त्या भागाचा अशा पद्धतीने अंगठा ठेवावा लागेल. आणि हे काय करावं लागेल अशा पद्धतीने याला ओवून घ्यावं लागेल गुंफून घ्यायचं ह्या छोट्या कंपार्टमेंटमध्ये.
हे याला इथं जे आहे ना या खाचेमध्ये ग्रीन आणि पिंक दिलेले right. हां हे इथपर्यंत येऊ द्यायचं आपल्याला म्हणजे अंदाज येतो इथपर्यंतच येऊ द्यायचं आणि याला बंद करून टाकायचं आता हे म्हणजे काय की आपली अडचण कमी केली म्हणजे आपली शंका कमी केलं त्यानं काम कमी केलं आपलं नाही तर आपल्याला अंदाज घ्यावा लागला असता हे किती त्याच्यापेक्षा हे असं करायचं त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं हे छोटं कंपार्टमेंट बंद करायचे ते बंद करत असताना स्पेशल टॅगच्या सहाय्यानं बंद करायचे हे आपण ह्या खाचीमधून घेऊन 2 पक्क्या गाठी मारायच्या पक्की गाठ ही पहिली गाठ एक दुसरी गाठ इथपर्यंत मारलं त्यानंतर 1 ते 2 इंचाचं अंतर सोडून पुन्हा एक गाठ मारा अशी गाठ मारा किंवा तुम्हाला जसे जमेल तशी मारा काही प्रॉब्लेम नाही अशीच मारावी म्हणून असं काही नाही ही स्पेशल टॅगमध्ये अशा पद्धतीने तुटलं आता अशा पद्धतीने तो होऊन घ्यायचं याच्यामध्ये हे घेतल्यानंतर पुन्हा एक अशी पक्की गाठ मारायची पुन्हा एक पक्की गाठ मारायची हा स्पेशल टॅग अशा पद्धतीने मध्ये आता नाही ना सर एकच आणू आपण तिकडून गेल्यानंतर तिकडे असेल तसं तर हे अशा पद्धतीने इकडं खाली याच्या पुठ्ठा ठेवायचा आणि पितळी मोहर आणि लाखेच्या साह्यानं लाख सील करायचं याला उरलेला दोरा कट करायचा आता यासाठी मेणबत्ती चालू करावं लागते लाख करावं लागते कोणाच्या हातात तरी चटका बसतो ते ठेवावं लागते जवळ सतरंजी असते खाली जाळ लागतो या सगळ्या पॉसिबिलिटीचा विचार करायचा की जवळ काय सतरंजी आहे का त्याच्यावर बसलो का मांडीव मशीन घेतली का आपल्या अंगाला चटका बसेल का जाळ लागेल का सगळं बघायचं आणि हे लाखेचं सील याला करायचं आणि मग काय करायचं हे व्यवस्थित अशा ठिकाणी इथं खाचेमध्ये ठेवायचं हे असं राहील उरलेला दोरा कट करून घ्यायचा आणि हे वरचं कंपार्टमेंट आपल्याला हे असं करून वरचं कंपार्टमेंट आपल्याला बंद करायचं झालं वरचं कंपार्टमेंट बंद करायचं त्याच्यासाठी अगोदर हे ABC लावायचं ABC लावताना हे सिरियल नंबर असा वर आला पाहिजे असा वर येणार नाही सिरियल नंबर हां मग इथं A दिसतंय इथं B दिसतं Aचा वॅक्स पेपर काढायचा A इथं चिटकून टाकायचा Bचा वॅक्स पेपर काढायचा B इथं चिटकून टाकायचा सिरियल नंबर आपोआप वर आला हा सिरियल नंबरची नोंद करून घ्यायची आपण केंद्राध्यक्षानं आतला सुद्धा जो स्पेशल टॅग आहे त्याच्या सुद्धा नोंद आपल्याकडं ठेवायची कुठले कुठले सिरियल नंबर लावलेत आपण कारण हे नेहमी आपल्याला नोंद करावे लागतात अशा पद्धतीने हे चिटकून घ्यायचं इथपर्यंत आलं लक्षात आता हे जे आहे हे कंट्रोल युनिट असं धरायचं सर धरा हात लावायचं हा ॲड्रेस टॅग आपल्याला लावायचा आहे याच्यावरती हा सुद्धा नंबर सिरियल नंबर आहे अनुक्रमांकाचा नोंद करून घ्यायचा त्याच्यानंतर काय करायचं हा ॲड्रेस टॅग वरती तुमचा बूथ नंबर केंद्र क्रमांक वगैरे जे काय आहे ते लिहायचं पाठीमागं विभेदक चिन्ह मारायचं केंद्राध्यक्ष स्वतः स्वाक्षरी प्रतिनिधी स्वाक्षरी घ्यायच्या ठीक आहे हा ॲड्रेस टॅग वरती हे अशा पद्धतीने याला इथं गुंफून घ्यायचं 2 पक्क्या गाठी मारायच्या पहिली गाठ दुसरी गाठ 1 ते 2 इंचाचं अंतर सोडून तिसरी एक गाठ पक्की त्याच्यानंतर हे अशा पद्धतीने या ठिकाणी हा ॲड्रेस टॅग इथून घ्यायचा पुन्हा एक पक्की गाठ मारायची त्याच्यानंतर इथं काय करायचं खाली पुट्टा घ्यायचा आणि याला सुद्धा मेणबत्तीच्या साह्यानं ही लाखसील आपलं पितळी मोहर याला लावायची हे झालं की हे सील अशा पद्धतीने इथं किंवा असं कसंही तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं अशा पद्धतीनं हे तुटणार नाही हे असं थोडंसं दोरा असला म्हणजे मुवमेंट करता येते फार इथं दोरं चिटकून तुम्ही याला बांधलं की ते हलत सुद्धा नाही मग हल्लं की फाटून जाते याच्यासाठी अशा पद्धतीने थोडंसं मुवमेंटसाठी ठेवायचं त्याला वरपर्यंत येतं ते अशा पद्धतीने इथं लावायचं आणि सिलो टेपच्या सहाय्याने याला चिटकून घ्यायचं ही माहिती पूर्ण हे झालं हा ही माहिती पूर्ण लिहायची मागे विभेदक चिन्ह केंद्राध्यक्ष स्वाक्षरी प्रतिनिधी स्वाक्षरी आहे हे झालं इथपर्यंत ही अशा पद्धतीने मशीन आपली सिलिंग होऊन आपली रेडी झाली आता रेडी झाल्याच्या नंतर आपण काय करायचे पिन लावून घ्यायची अगोदर पिन लावली रेडी झाल्यानंतर हो रेडी झाल्यानंतर पिन लावायची आता झालं ना सीलिंग प्रक्रिया पूर्ण झाली त्याच्या चिठ्ठ्या पण काढल्या आणि तेही कंपार्टमेंट सील करायचे ते कसं करायचे हे तुम्हाला सरांनी दाखवलं सील हे कसं करायचं ते सील हे धरा सर असं सर दिसायले का हो हे दोन्ही पण छिद्र आहेत दोन्ही छिद्रातून काढून घेऊन घ्या पक्क्या गाठी खालून मारा वरून मारा पेपर सील करतो ना आपण हे आपल्याला कंपार्टमेंट सील करून टाकायचं आहे ही एक गाठ मारायची पुन्हा ॲड्रेस टॅग सील करत नाहीत का ॲड्रेस टॅग वरती आपल्या बोलण्यामध्ये इकडेच व्हीव्हीपॅट CU आहे का BU आहे व्हीव्हीपॅटला टिक मार्क करायची याचा हा सिरियल नंबर आहे हा इथे आहे सिरियल नंबर पुढं पण आहे सिरियल नंबर इथं पण लिहिलेला आहे सिरियल नंबर हा सिरियल नंबर लिहायचा
त्याच्यावरच्या सगळ्या नोंदी भरायच्या, केंद्राध्यक्षानं पाठीमागं स्वाक्षरी आणि त्याच्यानंतर प्रतिनिधीची सुद्धा स्वाक्षऱ्या करून घ्यायच्या. ह्या इथल्या साईडला हे गाठीच्या तिथे आपल्याला काय करायचे, खाली पुट्टा घेऊन लाख सील करायचं. याला सुद्धा लाख सील करून हे सोयीचं लावा, उलटं लावा, थोडासा दोरा असेल तर सोयीचं लावा, असं असेल तर असं लावा, काही प्रॉब्लेम नाही. याला चिकट टेपनं पॅक करून घ्या. हे झालं, हे पण सील झालं, हे सील झालं. आता मशीन तुमची रेडी झाली मतदान प्रक्रियेसाठी. आता तुम्ही मात्र ऑन केली मशीन की पहिले याच्या 7 चिठ्ठ्या पडतात. हे सील केलेलं आहे, हे रिकामा आहे डबा आपला, खालचा कंपार्टमेंट सील आहे आणि रिकामा आहे. आता या 7 चिठ्ठ्या परत निघणार नाही आहेत. ते 7 चिठ्ठ्या पडतात. टाइम झाल्यासच बटन चालू करायचं का ते? नाही, तसं काही नाही, तुम्ही करू शकता. टाईम होतोच तेवढा, वेळच होतो, वेळ होतो, पुरत नाही वेळ. सर्व तसा अनुभव असतो, वेळ पुरत नाही. आता तुम्ही मशीन बंद थोडीच करणार आहेत पुन्हा नंतर, एकदा चालू केल्यानंतर बंद नाही करणार आहे. म्हणजे अगोदर किती वेळाला चालू करता येते मशीन आपल्याला? तसं काही तुम्हाला सांगितलं ना, 1.5 तास अगोदर चालूच करा. ठीक आहे. मतदानाच्या 1.5 तास अगोदर तुम्ही मॉक पोल घ्या, चालू करा, तितका वेळ होतोच आहे. आणि उशीर जरी झाला तरी तुम्हाला सगळे मतदार घ्यायचेच आहेत, सोडायचं नाही कोणाला. सोडायचं नाही कोणाला. सर एक फोटो घ्या, इकडून घ्या सर, सगळे येऊ द्या, सगळी पब्लिक बी मागची. 2 मिनिट थांबा सर, झाला. इकडून घ्या सर, पोराव सर उभं राहा सर, असं हां सर, चला पुढचं. अरे फोटोमध्ये काय गरज नाही याची, हे डोकंच यायला सर व्हिडिओ ते करायलाच करा, टाकून देतो स्पेशल. आता अरे तसं म्हणल्यावर लोक नाहीत नाही तर ते. तर हे मशीन आपली रेडी झालेली आहे. आता रेडी झालेली मशीन आहे. तुम्ही याच्यावर टोटल पाहायचं पहिलं काम की याच्यात काही मतदान आहे किंवा नाही, आणि प्रतिनिधीला सुद्धा दाखवायचं की याच्यात 0 मतदान आहे. हे मात्र खात्रीपूर्वक करायचं, कारण ते म्हणतात पहिलंच मतदान आहे, मग याच्यात गैरसमज होतो. त्यासाठी हे टोटल दाखवायचं आहे. टोटल याच्यात हां डेट येतो, टाईम येतो, पण आपल्या वेळेवर सुरू करायचं, मशीनच्या वेळेवर नाही. कॅन्डिडेट किती उमेदवार आहेत ते दाखवते याच्यामध्ये, जितके असतील तितके त्या वेळेला. हे बघा, टोटल पोल वोट्स 0 मतदान आहे, याच्यामध्ये कुठलंही मतदान नाही. आणि तुमची सिलिंग प्रक्रिया जर व्यवस्थित असेल तर तुम्ही पहिल्यांदाच बॅलेट दिलं की बिजी लॅम्प लागतो, ओके होतं सगळं. एक मतदान झालं, दिवसभराचं काम सुरू झालं, व्यवस्थित सुरू झालं. तेवढं होईपर्यंत व्यवस्थित काम करायचं, शांततेनं काम करायचं, पूर्वनियोजन करायचं आणि व्यवस्थित काम करून घ्यायचं. झालं, बॅलेट दिलं की मतदानासाठी मशीन रेडी. ठीक आहे, आलं इथपर्यंत लक्षात तुमच्या? हां, आता सगळ्या शेवटी पुन्हा एक सांगतो, शेवटचं ज्यावेळेस सगळं मतदान झालं, आता आपलं मतदान झाले नाही त्यावेळेला आता बंदच कंडिशनमध्ये होतो, तर बंद चालू नाही करत, कारण चालू दुसऱ्यांना मग कॉल करायला होईल सोयीचं. तर त्या वेळेला मशीन आपली ऑन असते, फक्त बिझी लॅम्प दिलेली नसतो, मशीन ऑन असते. झालं, टोटल पाहायचं आणि टोटल जे कॅन्डिडेटला आपल्या उमेदवाराच्या प्रतिनिधीला द्यायचं, केंद्राध्यक्षानं डायरीमध्ये नोंद करायची. टोटल केलं सेम अगोदर काही नाही, फक्त ते पर्सेंटेज वगैरे दाखवते. टोटलला एक सेकंद म्हणजे 30 सेकंदात होऊन जाते. हां, त्याच्यानंतर क्लोज ही कॅप काढायची, क्लोज बटनवरची कॅप काढायची आणि हे क्लोज बटन दाबायचं. हे क्लोजिंग म्हणतंय. आणि मग क्लोजिंग म्हणल्यानंतर सुद्धा टोटल वोट्स दाखवतं याच्यामध्ये किती मतदान आहे, त्याची नोंद मात्र करायला लावायची, सगळ्यांनी घ्यायची नोंद. ते घेतलं की झालं, तुमचं काम झालं. ते झालं की मग एंड बटन नाव आल्यानंतर मग काय करायचं, बटन बंद करायचं, मशीन बंद करायची. म्हणजे हे संपलं, हे डिस्प्ले गेला. क्लोज बटन दाबल्यानंतरचा हा डिस्प्ले ऑफ झाला, हा डिस्प्ले हा ऑफ झाला की मशीन ऑफ करायची. ही ऑन ठेवायची नाही, ऑफ करायची. काढून घ्यायची पिन आपली आणि बॉक्समध्ये ठेवून द्यायची. पिन काढून घ्यायची आणि केसिंगमध्ये व्यवस्थित मशीन ठेवून द्यायची. आणि केसिंगच्याही दोन्ही बाजूंना या दोन्ही बाजूंना ॲड्रेस टॅग लावायचा, म्हणजे आपली ओळख चिन्हाची पट्टी ती लावून टाकायची. म्हणजे ती आतमध्ये कुठल्या नंबरची मशीन आहे, कोणत्या बूथवरची आहे ते सगळं कळून जातं. ॲड्रेस टॅगवर टाकायचा वरच्या. हां, वरच्या ॲड्रेस टॅगवर हा नंबर, म्हणून हा नंबर नेहमी लागतो. कंट्रोल युनिटचा नंबर, याच्यावरचा ग्रीन पेपरवरचा सीलचा नंबर, AB सीलचा नंबर, त्यानंतर स्पेशल टॅगचा नंबर जो काय आहे तो, त्यानंतर VVPATचा नंबर,
बॅलेट युनिटचा नंबर हा नेहमी लागतो, म्हणून तो वेगळ्या ठिकाणी नोंद करून घ्यायचे, ते आपल्याला नेहमी लागणार आहे. आणि झालेलं मतदान, किती मतदार होते, पैकी किती मतदान झालेलं आहे, मशीनवरचं ॲक्च्युअल झालेलं मतदान, हे नेहमी लागतं आपल्याला, ती घ्यायची नोंद करून. झालं, इथपर्यंत आलं लक्षात. हे सुद्धा व्हीव्हीपॅटचं कंपार्टमेंटमध्ये टाकायचं आणि त्याला सुद्धा ॲड्रेस टॅग व्यवस्थित लावायचा. ते सुद्धा बॅलेट युनिटच्या पेटीमध्ये टाकायचं आणि त्याला सुद्धा ॲड्रेस टॅग लावायचा व्यवस्थित, हे आणून द्यायचं. इथपर्यंत करायचं काम झालं. याच्यामध्ये काय अडचण